गाईज गुड मॉर्निंग. ऑफिसला पोचलो आहे मी. जातो गाईज मी, तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो. आणि एकतर ब्लॉग पण नाही काढता येते मला बरोबर. आज काहीच समजत नाही काय करायचं. चला गाईज जातो. सो गाईज जेवण करतो आहे आणि सोनाली ताई पण आहे, कॉलवर बोलते आहे ती. सो जेवतो आहे गाईज आता आम्ही. हां, काय बोलता गाईज आता? कसे आहात तुम्ही? हां, काही समजत नाही काहीच ब्लॉगचं. पहिलेच एकतर 9 घंटे ऑफिसमध्ये असतो आणि बाकीचे जेवढा टाईम असतो तेवढा वेळ घरी असतो. मग फोनमध्ये स्टोरेज पण वाढला आहे, काहीच कळत नाही काय करायचं. मी माझ्या यानं प्रयत्न करतो ब्लॉग काढायचं, फार चांगलं. सो काढू ब्लॉग. सो आता जेवतो, ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. एक झालं आहे ऑफिस माझं आणि आता वाजले काही 6:30. सो रोहिणीताईला केला होता कॉल. रोहिणीताई बोलली घरी जा म्हणून, मला वेळ आहे म्हणून खालीला. सो जातो गाईज घरी. सो गाईज जेवण करतो आणि माझा फोन चार्जिंगला आहे. बघा माझा फोन चार्जिंगला आहे. सो त्यामुळे मी क्लिप्स काढत नाही बरोबर, चार्जिंगला आहे म्हणून. तरी पण मी काढणार, मी लय हुशार आहे ना. सो गाईज जेवण करतो, जेवण झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. सो हे गाईज माझं जेवण वगैरे झालं आहे आणि आता बसून आहे मी आणि ट्रायपॉड लावलं आहे आणि तुमच्याशी बोलायचं होतं मला बोलायचं ह्याबद्दल गाईस की ब्लॉग बनत नाही गाईस. माझं फक्त डेली रुटीन चालू आहे. आणि बघा गाईस, मी ऑफिसमध्ये असतो 8 की 9 तास. सो मला फोन अलाउड नाही, काय अलाउड नाही. सो मला ब्लॉग बनवायसाठी काय ऑप्शन आहेच नाही. सो मग मला लंच ब्रेक असतो, टी ब्रेक असतो. त्या वेळमध्ये मला जेवढा वेळ असतो त्या वेळमध्ये मी जेवढे क्लिप्स काढतो, जेवढा ब्लॉग्स काढतो तेवढं तुम्हाला दाखवतो गाईस. मी माझ्या यानं प्रयत्न तर करत आहे गाईस. आणि मला समजत नाही गाईस, मी अल्ट्रसला होतो 1.5 वर्ष काढलं तिथं पण असंच रुटीन होतं. पण मी कसं ते मॅनेज केलं, कसं ते मी डेली करत गेलो, अपडेट करत गेलो गाईस. म्हणजे अपडेट टाकतच गेलो मी. असं विचार केलाच नाही गाईस मी की डेली रुटीन तेच होतं आहे, सेम होतं आहे सगळं, आता नाही टाकणार व्हिडिओ, काहीतरी चेंजेस पाहिजे. पण मी थांबलोच नाही गाईस. जे काय होतं, जे रोज पडायचं ते परत मी तेच टाकायचो गाईस. सो प्रयत्न करत गेलो. आता पण प्रयत्नच करत आहे गाईस. पण वाटते की यार का बरं परत तेच का बरं. पण मी प्रयत्न करतो गाईस की काहीतरी नवीन वेगळं करूया म्हणून. सो प्रयत्न तर चालूच आहे गाईस. आणि थोडं फोनमध्ये पण स्टोरेज आहे गाईस, कमी आहे. सो त्यामुळे प्रॉब्लेम्स येत आहे. सो तुम्ही टेन्शन नका घेऊ, येणार ब्लॉग, तुम्ही लोड नका घेऊ. आणि आनंदाची पण एक गोष्ट लवकरात लवकर तुम्हाला माहिती पडणार. त्याचा तो एक स्पेशल ब्लॉग येणार आहे. तुम्हाला माहिती पडणार की काय स्पेशल आहे आणि का बरं सांगितलं मी तुम्हाला काय स्पेशल आहे म्हणून. त्याचा एक स्पेशल ब्लॉग येणार आहे. सो तुम्हाला माहिती पडणार. सो आजचा दिवस असं होता गाईस आणि आजचा होता मंगळवार. आणि गाईस केस कसे वाटले बघा गाईस. मी केस असे करतो ना मागचे, बघा कसा दिसतो बघा. मी पण विचार करतो आहे की माझी मागची केस नव्हते तुम्ही कसा दिसायचो. आणि बघा आता रोजची आता आदत झाली आहे ना मागची केस आहे तर रोजचे असंच असतो ना लुक. सो त्यामुळे सो गाईस आजचा ब्लॉग असा होता. बॅक कॅमेरा नाही काढते मी गाईस आज ब्लॉग. आज फ्रंट कॅमेरा असतो ना सेल्फीवाला, त्यानं मी काढते आहे ब्लॉग. चांगला आहे, फ्रंट कॅमेरा पण चांगला आहे OnePlusचा. सो गाईस असं आहे, असं चाललं आहे. सो तेच गाईस डेली रुटीनमध्ये तेच चाललं आहे. वेळ पण कमी आहे गाईस. आणि काय करायचं, दिवसभर ऑफिसमध्ये असते, फोन अलाउड नाही, काय अलाउड नाही. सो त्यामुळे घरी आलो पण तर ताई पण थकून असते, मी पण थकून असतो. पण काढतो माझ्या यानं जेवढं होतं तेवढं. बघा हे वजन कसं यायचं. कुकी अँड कुकी या कुकी रोहिणी ताईची आहे बाबा. यांना काय झालं ती ठोकणार मला. सो यांना ठेवतो. सो गाईज आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. मी माझ्यानं पूर्ण प्रयत्न करीन गाईज की काहीतरी नवीन आणणार ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो गुड नाईट अँड बाय बाय.